दिनांक 21 फेब्रुवारी 2017 रोजी मुंबई ठाणे महानगरपालिकांसह राज्यातील 10 महानगरपालिकांमध्ये तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितींमध्ये मतदान सुरू आहे। आमच्या प्रतिनिधींनी ठाणे महानगरपालिकेचा आढावा घेतला असता विविध मतदान केंद्रांवर मतदानासाठी ज्येष्ठ नागरिक, तरुण तसेच महिला वर्गांची गर्दी पाहिली। तर दिवा येथे काही नागरिकांनी आमचे मतदान यादीत नावच नाही असे आरोप करत आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। माझा स्वतःचा आलेला आहे आणि माझे मिस्टरांचा आलेला आहे। बरेच ठिकाणी आम्ही चेक केलेला आहे, माझा आला आणि मिस्टरांचा आलेला नाहीये। गोंधळ चालू आहे, प्रत्येक वेळेला गोंधळ चालूच आहे। यावर्षी आम्ही काय करणार, आम्हाला वोटिंग करायचंच आहे आणि आम्हाला मतदान निवडून आणायचंच आहे, मतदारांच्या संघात आणायचंच आहे आम्हाला आणि आम्हाला मतदान दाखवायचंच आहे। आमचा हक्क आहे ते आणि बदलणारच आम्ही, पण मिस्टरांचा आलं त्याचं काय? आणि हे असं बरेच जणांची वोटिंग आलेली नाहीये। आमच्या बिल्डिंग मध्ये किती जणांचं असं आहे, कित्येक लोक नाराज झालेले आहेत, त्यामुळे भरपूरच किती जण असे नाराज झालेले आहे। 2007 पासूनची वोटिंग आहे, कळवता अर्ध्यांची आलेली नाही आलेली आहे। विनोद आनंद बेडेकर माझी सुद्धा आलेली नाही, माझ्या मिसेस यांची पण आलेली नाहीये। आम्ही आज इतके वर्ष वोटिंग करतो, आमची वोटिंग गेली कुठं? कोणी आमची वोटिंग घालवली? हा, गव्हर्नमेंट लक्ष देतं का नाही? गोंधळ का इतर ठिकाणी गोंधळ का नाही? आम्ही तर आता आलो राहायला, त्याला कारणीभूत कोण आहे? कॅमेरामॅन रोहन केदारेसह शिवानी साळुंखे यांचा रिपोर्ट।